नमस्कार मित्रांनो, सध्या जगाचे लक्ष हे इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्या युद्धाकडे लागलेले आहे. मात्र पूर्वीचा इराण हा नेमका कुणाचा देश होता याबद्दल अनेकांना माहिती नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत. इराण या देशाचे नाव पूर्वी पार्शिया असे होते. पारशी लोक येथे मोठ्या प्रमाणात राहत होते. आज जगभरात विखरलेले पारशी आपल्याला दिसतात, मात्र इराणमध्ये त्यांची संख्या अतिशय नगण्य अशी आहे. 8व्या शतकाच्या सुमारास अरब लोकांनी तत्कालीन पार्शिया देशावर अतिक्रमण केले आणि अनेकांना धर्मांतरण करण्यास भाग पाडले. त्यामुळे आपला धर्म सुरक्षित राहावा या हेतूने काही पारशी लोकांनी मग तेथून स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाला अनेकांनी पाठिंबा दिला. एकूण लोकसंख्येच्या 80% लोक मग पार्शिया देशातून बाहेर निघाले. समुद्रमार्गे ते गुजरातच्या बंदरावर आले. तेथे असलेल्या राजाला पारशी धर्मगुरूंनी विनंती केली की आम्हाला तुमच्या राज्यामध्ये आश्रय द्या. त्यावर गुजराती राजाने त्यांना दुधाने भरलेले भांडे दाखवले आणि एक संदेश दिला की आमचं राज्य पहिलेच भरलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला कुठे जागा देऊ. त्यावर पारशी धर्मगुरूने त्या दुधामध्ये साखर टाकली आणि सांगितले की आम्ही या दुधामध्ये साखरेसारखे मिसळून तुमच्यासोबत गोड राहू. राजाचे मन धर्मगुरूने जिंकले होते, त्यामुळे राजाने त्यांना गुजरातमध्ये राहण्यास परवानगी दिली. अशा प्रकारे पारशी लोक हे भारतात आले आणि येथे स्थायिक झाले. आज आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या काही टक्के लोकच हे पारशी समाजाचे आहेत. भारतामध्ये एकूण पारशी समाजाची संख्या जवळपास 50 ते 60 हजार आहे. त्यातील 80% लोक हे मुंबईत राहतात, तर काही लोक हे गुजरातमध्ये राहतात. अतिशय अल्प असलेला समाज हा देशाच्या योगदानामध्ये कुठेही मागे पडला नाही. रतन टाटा, अदर पुनावाला यासारखी मंडळी आपल्या देशाला मोठा हातभार लावते आणि आपल्या देशाचे नाव हे मोठे करते. आज इराण या देशामध्ये देखील पारशी लोक काही प्रमाणात राहतात. तिथे 2 असे गाव आहेत की जेथे पारशी समाजाची संख्या मोठ्या संख्येने दिसते. मात्र अलीकडेच केलेल्या एका सर्वेनुसार पारशी समुदायाचा जन्मदर हा घटल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जिओ पारशी नावाची एक योजना देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जन्मदर वाढ आणि पारशी लोकांची संख्या वाढवण्याकडे भर दिला जात असल्याचे सांगण्यात येते. मुंबईमध्ये पारशी लोक आज मोठ्या प्रमाणात राहतात. पारशी लोक हिंदूंच्या सणाबरोबर सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचलत असतात. तर जगभरामध्ये देखील पारशी समाजाची संख्या काही प्रमाणात आढळते. ते लोक तिथे देखील चांगल्या प्रकारे राहतात. कॅनडा, लंडन, अमेरिका या ठिकाणी देखील पारशी लोक मोठ्या उत्साहात राहताना दिसतात. भारतीय संस्कृतीशी समरस झालेले पारशी लोक आता निव्वळ भारताचेच झालेले आहेत. आपल्या मायभूमीची त्यांना आठवण येत असली तरी ती भारताशी एकरूप राहतात. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.